गुन्ह्याचा तपास चालू असताना घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता प्रमोद दिलीप बच्छाव राहणार रोकडोबा नगर दाभाडी मालेगाव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मालेगाव शहरातील विविध भागातून 7 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यात 5 हिरो होंडा स्प्लेंडर, एक बजाज प्लॅटिना, एक डिलक्स अशा एकूण 7 मोटरसायकली किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले। मिळालेल्या मोटरसायकली शहरातून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या होत्या। या गुन्ह्याचा कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक गडकरी माडप यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज डिंगर, पोलीस नाईक सचिन गोसावी, हितेश भांबरे, योगेश मोरे तसेच विशेष पथकातील राकेश जाधव, राम निसाळ यांनी ही कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस नाईक हरीश कोळी हे करीत आहेत। काल दिनांक 29/7/24 रोजी कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक स्प्लेंडर गाडी चोरीला गेली होती, तक्रार आली होती। आमचे तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितलं। त्यामध्ये एक आरोपी दिसून आला गाडी घेऊन जाताना फुटेजद्वारे, आणि मग त्या आरोपीचा मागोवा घेतला असता तो प्रमोद दिलीप बच्छाव राहणार रोकडोबा नगर दाभाडी हा त्यामध्ये निष्पन्न झाला आहे। आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांना अजून 5 ते 6 गाड्या अजून दिलेल्या आहेत आणि अजून सखोल तपास सुरू आहे। तो सराईत आहे। त्याच्या आधी त्यांच्याकडं छावणी हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत मागच्या वर्षी। गाड्या गेल्या सापडल्याचे काही आपल्याला सांगता येऊ शकते का? नाही, नको